Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's start today's class. आजच्या क्लासमध्ये आपण थर्ड लेक्चर कंटिन्यू करतोय. सो या लेक्चर मध्ये थर्ड आयडेंटिटी जी आहे आपली a plus b into a minus b is equal to a square minus b square. या आयडेंटिटीने आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया. सो एक्झाम्पल इज 4p square minus 9q square. सो या एक्झाम्पल मध्ये दोन टर्म्स आहेत. सो दोन टर्म्स ज्या आयडेंटिटी मध्ये आहेत ती आयडेंटिटी आपल्याला यूज करायची आहे. फर्स्ट आयडेंटिटीच्या आन्सर मध्ये तीन टर्म्स आहेत, सेकंड मध्ये तीन टर्म्स आहेत. हे फर्स्ट आणि सेकंड लेक्चर मध्ये आपण पाहिले. आता या लेक्चर मध्ये आपण दोन टर्म असणारे क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये आयडेंटिटी कशी यूज करायची ते बघूया. सो फर्स्ट टर्म हा परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे आणि सेकंड टर्म सुद्धा परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे. सो या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट टर्म 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, त्यानंतर 9 इज ऑल्सो परफेक्ट स्क्वेअर. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. सो आपल्याला काय थिंक करायचं इथे, 4p स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे. सो सिम्पली हा 2p या टर्मचा स्क्वेअर आहे आणि 3q स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे तर सिम्पली 3q या टर्मचा स्क्वेअर आहे. 3 चा स्क्वेअर 9 आणि q चा स्क्वेअर q स्क्वेअर. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ते राईट डाऊन करायचं आहे. सो लेट्स राईट डाऊन. फर्स्ट एक्झाम्पल रिराईट करूया. 4p स्क्वेअर मायनस 9q स्क्वेअर इज इक्वल टू 4p स्क्वेअर हा 2p चा स्क्वेअर आहे, 2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9q स्क्वेअर हा 3q चा स्क्वेअर आहे, 3q होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला a आणि b या आयडेंटिटीला कंपेअर करून a आणि b मिळणार आहे. सो a स्क्वेअर, सो a इज 2p मायनस b स्क्वेअर, b इथे 3q आहे. सो a आणि b मिळाला. सो आन्सर काय आहे या आयडेंटिटीचं, a प्लस b इंटू a मायनस b. सो आपल्याला a आणि b मिळाले की आपलं काम झालं. सो a प्लस b म्हणजे 2p प्लस 3q आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 2p मायनस 3q. दॅट्स द आन्सर. सो a प्लस b means 2p plus 3q and a minus b means 2p minus 3q. सो हे आहेत फॅक्टर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला चेक करायचंय की परफेक्ट स्क्वेअर आहेत का. नसतील तर काय करायचं हे आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघूया. सेकंड एक्झाम्पल इज 63a स्क्वेअर मायनस 112b स्क्वेअर. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल टू टर्म्स आहेत. सो थर्ड आयडेंटिटी आपण यूज करणार आहे. तर त्यामध्ये थर्ड आयडेंटिटी मध्ये सुद्धा फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म ही परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे. इथे तुम्हाला a स्क्वेअर आहे परफेक्ट स्क्वेअर, b स्क्वेअर पण आहे, बट 63 अँड 112 दे आर नॉट परफेक्ट स्क्वेअर. सो अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये कसं सॉल्व्ह करायचंय तर इथे आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन हेल्प करणार आहे. 63 ला प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये सॉल्व्ह करायचं, 112 चे प्राइम फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करायचं आणि त्यामध्ये जो कॉमन फॅक्टर आहे प्राइम फॅक्टर तो कॉमन घेतला की आपल्याला परफेक्ट स्क्वेअर राहणार आहे. सो फर्स्ट आपल्याला 63 प्राइम मध्ये आपण फॅक्टराइज करूया. सो लेट स्टार्ट. 63 2 ने याला रिड्यूस नाही करता येत. फर्स्ट 6 प्लस 3 9, 9 3 च्या टेबल मध्ये आहे. सो 3 ने आपण रिड्यूस करू शकतो अँड 3 इज प्राइम नंबर. सो 3 2 जार 6, 3 1 जार 3. अगेन 2 प्लस 1 मीन्स 3 हा 3 च्या टेबल मध्ये आहे. सो 3 7 जार 21 अँड 7 1 जार 7. सो ऑल आर prime, 3 3 and 7. So 63 is nothing but 3 into 3 into 7. Also 112 आपल्याला फॅक्टराइज करायचा आहे. Let's factorize. We can start with 2. First prime is 2. So 2 5s are 10. 1 will remain and 2 6s are 12. Again by 2. 2 2s are 4, 1 will remain, 2 8s are 16. Again we can reduce by 2
2 1 जार 2, 2 4 जार 8, अजून आपण 2 ने रिड्यूस करू शकतो, 2 7 जार 14 and 7 is prime, 7 1 जार 7. So 112 is nothing but 2 into 2 into 2 into 2 into 7. So जो कॉमन प्राइम फॅक्टर आहे तो आपण आउटसाइडला घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व्ह करायला हेल्प होते. सो कॉमन फॅक्टर कोणता आहे बघा, 7. 7 इज कॉमन. सो वी हॅव टू रिराइट द एक्झाम्पल. लेट्स रिराइट 63a square minus 112b square. हे आपण कसं लिहू शकतो, 63 ला आपण लिहू शकतो 7 into 9 a square मायनस इथे 7 into 9 कसं लिहिले आपण, 3 into 3 9. 7 कॉमन आहे आणि बाकीच्या फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन लिहायचं. 2 2 जार 4, 4 2 जार 8 and 8 2 जार 16. So 16, 7 into 16 and b square. Now 7 is common. So 7 outside ला लिहायचा आहे. आतमध्ये ब्रॅकेट मध्ये काय राहिलं इथे, 9a square and this minus 7 is common. So remaining part is 16b square. 16b square. आता बघा हे जे एक्सप्रेशन आलंय 7 आउटसाइडला घेतल्यामुळे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर दिसत आहे. 2 टर्म्स आहेत आणि 9 इज परफेक्ट स्क्वेअर, 16 इज ऑल्सो परफेक्ट स्क्वेअर. ए आणि बी तर परफेक्ट स्क्वेअर मध्ये आहेतच. सो आता आपण आयडेंटिटी यूज करू शकतो. सो 9a स्क्वेअर हा कोणत्या टर्मचा स्क्वेअर आहे, तर 3a या टर्मचा स्क्वेअर आणि 16b स्क्वेअर हा 4b चा स्क्वेअर आहे. 7 आउटसाइडला आहे, तो आन्सर मध्ये तसाच राहील. सो इथे आपण सॉल्व्ह करूया. आन्सर इज 7 इनसाइड द ब्रॅकेट 9a स्क्वेअर हा 3a चा स्क्वेअर आणि 16b स्क्वेअर इट इज 4b होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याकडे आता फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर अशा फॉर्मॅटमध्ये आलेला आहे आन्सर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. ए आणि बी दे आर जस्ट फॉर नोटेशन. सो हे आपण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर अशा प्रकारे कन्सिडर करू शकतो आणि मग त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचे. सो 7 ब्रॅकेट मध्ये काय होईल, 3a प्लस 4b मीन्स फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. तुम्हाला वाटेल a प्लस b कन्फ्यूज होऊ शकतो आपण, बट इथे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म साठी a आणि b वापरले. सो फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. फर्स्ट टर्म 3a मायनस सेकंड टर्म 4b. So final answer we can write like this, 7 into 3a plus 4b second bracket 3a minus 4b. So परफेक्ट स्क्वेअर असतील तर डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो आणि परफेक्ट स्क्वेअर नसतील, नंबर्स जर परफेक्ट स्क्वेअर मध्ये नसतील तर प्राइम फॅक्टराइज करून कॉमन फॅक्टर जो आहे प्राइम फॅक्टर तो आउटसाइडला लिहायचा आणि ऑटोमॅटिक आपलं एक्झाम्पल रिड्यूस होतं, सिंपल होतं आणि आपण सॉल्व्ह करू शकतो. I hope you like this video. Thank you.